स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि आजचा ब्लॉग आहे गोव्यामध्ये, साऊथ गोव्यामध्ये. तर आज प्लॅन केला आम्ही बटरफ्लाय बीचला आणि तिथून कोला बीचला कायाकिंग करायला. तर बटरफ्लाय बीचला जायला एक छोटीशी ट्रेक आहे. तिथून मी पण पहिल्यांदाच चाललो आहे, बघायचं आहे कसं काय आहे. तर जाऊया, मॅप लावूनच जाणार आहे आता. चला भेटू, कसं आहे बटरफ्लाय बीच दाखवतो तुम्हाला. चला, मी आता आलो आहे बटरफ्लाय बीचच्या एकदम एंड पॉईंटला. तिथे आपण ॲक्टिवा बाईक आणू शकतो. रस्ता खूपच डेंजर असं म्हणू शकत नाही, पण दगडी मातींचा रस्ता आहे हा. इथून जाण्याचा रस्ता आहे. इथून तुम्ही चालत जाऊ शकतात. इथपर्यंत तुमच्या बाईक वगैरे येऊ शकतात. तर आणि हां, एंट्री फी 100 रुपये आहे. मध्येच एंट्री एक टोलसारखे आहे जिथे माणसं घेत आहेत, एक 100 रुपये घेत आहेत. तर आपण आता चाललो आहे आतमध्ये बटरफ्लाय बीचला. तर हा असा छोटासा रस्ता आहे, पाऊलवाट. आता पुढे जाऊन काय नजारा भेटेल बघूया. आपण आलो आहे बटरफ्लाय बीचला. एक असं दोन्ही डोंगरच्या मध्ये असा हा बीच आहे. हॅलो, खूप कडाक्याचं ऊन आहे इथे बटरफ्लाय बीचला, पण खूप मजा येते. कसं वाटतंय? मस्त. बीच कसं आहे? छान आहे. पाणी एकदम स्वच्छ, अशी घाण असं प्लॅस्टिक वगैरे कायच नाही इथे. खूप मस्त आहे. आणि आम्ही इथे बघा काय टाइमपास करतोय इथे. दाखवतो बिल. आता बिल काढलंय आणि आम्ही आता फोटो काढतोय त्याच्यात. असे खूप सारे इथे फोटोशूट व्हिडिओ वगैरे बनवत आहेत. चला मग बघा पुढे असं कसं होतंय. आपण आता आलो आहे कोला बीचला. इथे रस्ता यायला खूप कठीण आहे. छोटा रस्ता आहे, खडबडीत रस्ता आहे. आणि इथे खूप गर्दी वाटते. खूप साऱ्या गाड्या वगैरे आल्या, 4 व्हीलर 2 व्हीलर. आणि इथे पार्किंगसाठी पण पैसे आहे, 50 रुपये पार्किंग आहे. चला आता खाली जाऊया. मित्रांनो, आता मी आलो आहे कोला बीचला आणि हा आहे कोला बीच. खूपच शांत आहे. जसं वाटलेलं माणसं आहे सगळे तिथे रेस्टॉरंट वगैरेमध्ये बसले. आणि इथे हे कायाकिंग आहे. बॅकवॉटर्समध्ये तुम्ही कायाकिंग करू शकतात. हे रेट आता माहीत नाही. पहिले आले तर 100 रुपये अर्धा तास होता. आता किती आहे माहीत नाही, बघूया. करणार तर आहे. तिथे हॉटेल्स वगैरे मस्त आहे. हे बघा मस्त बांधले आहे समुद्रासमोरच जायला. चला आता हे बघूया विचारून कसं किती आहे.
टर्न मारला ए टर्न मार ठोकते ए ठोकले ओय 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 थांब ना काय बाबो काय करतोय याला येत नाहीये बोट अरे परत आपटले मागे कशी गेलं बघा ह्याला बोट चालवता येत नाही हा कसा बोट चालवतोय ए पुढे का परत चालला यार मागे चल ना फुल ऑन एन्जॉयमेंट चालू आहे कशी करते बघा काय की शिकली 15 मिनिटात शिकली दगडांवर आली बाजूला लाकडांवर घे आणि ढकल असं हे इथे 400 मीटरचं कायाकिंग केलं आहे खूपच मस्त आहे पण थोडं रेट्स थोडे जास्त आहे राईट मी काय नाही मारत आहे राईट मार झाली सर सोडून दे नको मारू तर मित्रांनो एंड तर करू शकलो नाही ब्लॉगची कारण खूप थकलेलो ऊन खूपच होतं तर मग इथून आम्ही डायरेक्ट घरीच गेलो आणि मग रेस्ट केला तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की ट्राय करा कायाकिंग प्राईस थोडी हाय आहे पण एकदा ट्राय करा चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये